नमस्कार मंडळी, मी मिनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण निघालो आहोत एका अनोख्या प्रवासाला आणि यावेळी आपलं ड्रीम डेस्टिनेशन आहे अथेन्स. अथेन्स ही ग्रीस देशाची राजधानी आणि जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानलं जातं. या शहराचा इतिहास जवळपास 3000 वर्षांपेक्षा जुना आहे. त्यामुळे अथेन्सला पाश्चिमात्य संस्कृतीचं जन्मस्थान असंही म्हटलं जातं. इथेच लोकशाहीची सुरुवात झाली. तत्त्वज्ञ सॉक्रेटिस, प्लॅटो, अरिस्टॉटल यांसारख्या महान विचारवंतांनी याच शहरात आपले विचार मांडले. अथेन्स हे शहर इतिहास आणि आधुनिक जीवन यांचा सुंदर संगम आहे. एका बाजूला हजारो वर्ष जुनी स्मारकं दिसतात, तर दुसऱ्या बाजूला मॉडर्न कॅफेज, शॉपिंग स्ट्रीट्स यांची मजा अनुभवायला मिळते. ग्रीसमधील मेडिटेरियन हवामानामुळे इथलं वातावरण बहुतांश वेळा आल्हाददायक असतं. स्थानिक ग्रीक फूड, समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक वातावरण यांमुळे जगभरातील पर्यटक अथेन्सला भेट देतात. जर तुम्हाला इतिहास, वास्तुकला आणि प्रवास यांची आवड असेल तर अथेन्स हे शहर एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखं आहे. नंतर एअरपोर्टवरच्याच काउंटरमधून पुढील काही दिवसांसाठी लागणाऱ्या रेल्वेच्या आणि बसच्या स्थानिक प्रवासासाठी एक तिकीट काढ इश्यू करून घेतले. त्यानंतर बसचा प्रवास करत हॉटेलला पोहोचलो. हॉटेलला चेक इन करून थोडे फ्रेश झालो आणि निघालो आमच्या डेस्टिनेशनसाठी. आज आपण आलेलो आहोत ग्रीसच्या सर्वात जुन्या स्टेडियमला, ज्याचं नाव आहे पथेनाईक स्टेडियम. ह्या स्टेडियमचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील एकमेव संगमरवरी दगडापासून बनलेलं स्टेडियम आहे. या स्टेडियमची क्षमता सुमारे 50,000 प्रेक्षकांची आहे. तसेच 1896 साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन ह्या स्टेडियममध्ये झाले. आजही ऑलिम्पिक जोस हस्तांतरणचा समारोह ह्या स्टेडियमला पार पडतो आणि अथेन्स मॅरेथॉनचा समाप्ती शेवटी ह्याच स्टेडियमला होते. ह्या स्टेडियमचा ट्रॅक आहे नॉर्मल यू शेपचा. आजकालचा मॉडर्न ओव्हल ट्रॅक असतो तसा हा शेप नाही आहे.
before. And look you in the eye. You're just like an angel. ग्रीसच्या अथेन्स शहरातील ही एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक टेकडी आहे. ही ॲक्रोपोलिसच्या जवळ असून येथून संपूर्ण अथेन्स शहराचे अप्रतिम दृश्य दिसते. विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी येथील नजारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. या टेकडीला हिल ऑफ द मुसेस असेही म्हटले जाते. या टेकडीचे नाव रोमन काळातील राजकुमार आणि सेनेटर गायुस ज्युलियस ॲक्टिओकस फिलोपोपस यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सन्मानार्थ इसवी सन 116 मध्ये येथे एक भव्य स्मारक बांधण्यात आले, ज्याला फिलोपोपस मॉन्युमेंट असेही म्हणतात. फिलोपोपस हिलवर हिरवाईने नटलेले पायवाटांचे रस्ते, पायींची झाडे आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते. ही जागा स्थानिक लोकांसाठी फिरणे, पिकनिक करणे आणि शहराच्या गोंगाटापासून थोडा आराम मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या टेकडीवरून ॲक्रोपोलिस आणि पार्थेनॉनचे अप्रतिम दृश्य दिसते. अनेक पर्यटकांच्या मते अथेन्समधील सर्वात सुंदर फोटो स्पॉट म्हणजे फिलोपोपस हिल आहे. इथे येण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क लागत नाही आणि ॲक्रोपोलिस मेट्रो स्टेशनपासून फक्त 10 ते 15 मिनिटांचा चालण्याचा मार्ग आहे. तर मंडळी, ही होती अथेन्समधील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक फिलोपोपस हिल. तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि सूर्यास्त जवळून अनुभवायला आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. अथेन्स ट्रॅव्हल सिरीजचा पहिला पार्ट इथेच संपतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात आणि नवीन ठिकाणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.